नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण अभ्यासक्रम आणि जाहिरात लेखन याच्यावर चर्चा केलेली होती. आपल्या या द्वितीय सत्राच्या SYBAच्या मराठी विषयाच्या उपयोजित लेखन कौशल्य या पेपरमध्ये पहिल्या घटकाकडे आपण वळलेलो होतो. मागील तासाला आपण जाहिरात लेखन, त्याचं महत्त्व, त्याची गरज, त्याचे उद्देश आणि त्याचे फायदे यावर चर्चा केलेली होती. आता आपल्याला या ठिकाणी जाहिरात म्हणजे काय आणि जाहिरातीनं उत्पादक निर्मात्याला किंवा मालाच्या प्रोडक्शनला काय फायदा होतो यावर आपल्याला थोडक्यात चर्चा करायची आहे. मागील तासाला आपण जाहिरात, गरज, फायदे, उद्देश या गोष्टीवर बराचसा विचार केला होता. तर आता जाहिरात म्हणजे काय याच्यावर आपल्याला चर्चा करावायची आहे. आता जाहिरात ही या ठिकाणी उत्पादकाने किंवा विक्रेत्याने आपल्या वस्तू व सेवेची मागणी वाढावी, विक्री व्हावी या हेतूने केलेली प्रसिद्धी म्हणजे जाहिरात होय. अर्थात तुमचं प्रोडक्शन कोणतं असो, तुमचा माल कोणता असो, तुमचं उत्पादन कोणतंही असो, ज्यावेळेस एखादा या मालाचा उत्पादक असेल किंवा एखादा विक्रेता असेल, त्याला आपल्या ज्या काही वस्तू आहेत, जे आपलं उत्पादन आहे, ते उत्पादन काय करायचं असतं, जास्तीत जास्त त्याचं विक्री किंवा खप वाढवायचा असतो. त्यासाठी किंवा त्याला त्या सेवेची मागणी वाढावी असते म्हणून किंवा त्या हेतूने केलेली जी काही एक वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी असते त्याला जाहिरात असं म्हटलं जातं. आता हे जाहिरातीचं माध्यम हे अनेक वेगवेगळ्या क्षेत्राचं आहे. आता आपण जर या ठिकाणी प्रसारमाध्यमांचा विचार केला तर त्यामध्ये वृत्तपत्र आहे, आकाशवाणी आहे, दूरदर्शन आहे किंवा काही ठिकाणी असे फलक लागलेले असतात किंवा काही पोस्टर्स लागलेले असतात, काही फोल्डर असतात, काही हँडबिले असतात, म्हणजे काही पुस्तकं असतात. अशा माध्यमातून ही जाहिरात केली जाते आणि ही जी जाहिरात आहे ही जाहिरात स्वखर्चानं केली जाते. आता स्वखर्चानं उत्पादक जाहिरात करीत असतो किंवा विक्रेता आपल्या वस्तूची विक्री व्हावी आणि त्यासाठी स्वतः या जाहिरातीसाठी पैसे खर्च करत असतो. आता मग पैसे का खर्च करतो, तर त्याला त्याच्या या मालाची किंवा त्याच्या उत्पादनाची विक्री व्हावी, खप व्हावा, हे त्याला त्यातनं गरजेचं असतं. म्हणून मग ती जाहिरात केल्यानंतर त्याच्या मालाची विक्री होते, खप होतो किंवा ताबडतोब त्याचं जो काही उत्पादन आहे किंवा माल आहे किंवा आणखी काही वस्तू आहेत ती हातोहात विक्री होते, खप होते आणि मग त्याचा सगळा खर्च त्यातनं भरून निघतो. हा त्याचा मुख्य हेतू असतो, उद्देश असतो. आता हा हेतू जरी व्यापारी असला तरी व्यापार वाढावा आणि व्यापारातून फायदा मिळवावा, व्यापारातून सत्ता संपादन करावी, विशिष्ट क्षेत्रात टिकून राहावं, हेच अनेकविध दृष्टिकोन या जाहिरातीमध्ये असतात. आता जाहिरात निर्माण करण्यापाठीमागं हे उद्देश आहे आणि मग अशा या जाहिरातीला एक आजच्या युगामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हणून गणलं गेलेलं आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस या बाजारामध्ये एक नवीन उत्पादन आणत असता, एक नवीन आपलं प्रोडक्शन आणत असता, मग ते कोणत्याही क्षेत्रातलं असं, सौंदर्य प्रसाधन असेल, एखादं पुस्तक असेल, एखादं नवनवीन पेन असेल, नवनवीन एखादी शाईची बॉटल असेल किंवा आणखी साबन्स असतील किंवा आणखी तोंडाला लावायच्या पावडर्स असतील, काही ट्यूब असतील, म्हणजे कोणतीही वस्तू, अर्थात आज जर आपण पाहिलं बाजारामध्ये कुठलीही वस्तू आपल्याला या ठिकाणी मिळते. स्टेशनरीमध्ये आहे, परत आणखी तेल, म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत झालं तर डाळी आहेत, तेल आहे किंवा आणखी अशा असंख्य वस्तू आहेत, अगणित वस्तू आहेत. अशा वस्तूंची जाहिरात ही केलीच जाते आणि मग
त्याचा परिणाम हा ग्राहकावर होतो आणि ग्राहक त्याच्याकडे काय होतो, आकृष्ट होतो आणि मग त्याची विक्री होते, त्याचा खप होतो आणि मग त्यावेळेस या कंपनीला किंवा या प्रोडक्शनवाल्यांना किंवा या उत्पादकांना किंवा या विक्री करणाऱ्या एखाद्या दुकानदाराला त्याचा फार मोठा फायदा होत असतो. म्हणून या ठिकाणी पुष्कळ वेळा जी काही वस्तूची निर्मिती आहे की जे काही उत्पादन आहे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी हे उत्पादन जात असतं. अशा परिस्थितीमध्ये जी वस्तूची किमान माहिती आहे ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातीचा किंवा जाहिरात माध्यमाचा फार मोठा उपयोग होतो आणि मगच या ठिकाणी हा जो विक्रेता आहे, हा जो ग्राहक आहे, या ग्राहक आणि विक्रेत्यामधला अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे काय तर जाहिरात आहे आणि मध्यस्थ आहे असं म्हटलं जातं. कारण जोपर्यंत आपण आपल्या वस्तूची जाहिरात करत नाही तोपर्यंत सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत आपल्या मालाचं प्रोडक्शन असेल, माल असेल किंवा उत्पादन असेल हे पोहोचू शकत नाही. मित्र म्हणेन उत्पादन काही ठिकाणी उत्पादन आधी प्लॅनिंग होत असतं आणि त्या प्लॅनिंगनुसार आधी जाहिरात तयार होते आणि हे प्रोडक्शन बाहेर पडताच ही जाहिरात लोकांच्या मनामध्ये किंवा लोकांच्या निदर्शनास येते. वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून ही जाहिरात प्रसारित होते आणि मग आपोआपच त्याची विक्री आणि खप हा प्रचंड प्रमाणात होत असतो. सिनेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सिनेमाचं गाणी आधी रेकॉर्डिंग होत असतात, गाणी बाहेर येत असतात, सिनेमाचं शूटिंग चालू असतं तोपर्यंत गाणी लोकांच्या पर्यंत पोहोचलेली असतात आणि ही जाहिरात असंख्य दूरदर्शनच्या वाहिनीवरून किंवा रेडिओवरून किंवा FM वाहिनीवरून प्रसारित होत असते आणि नंतर तो सिनेमा बाहेर पडतो आणि मग लोक या गाण्यावर आकृष्ट होऊन मग या सिनेमाकडे खेचले जातात. त्याची जाहिरात आधी अशी होते. म्हणून या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ती विक्रेता आणि ग्राहक यांच्यातला फार मोठा मध्यस्थ किंवा दुवा म्हणून गणला गेला आहे. आता या ठिकाणी या मध्यस्थांमुळे ग्राहक काय करतो, या वस्तूवर विश्वास ठेवतो. तुम्ही दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्र किंवा सार्वजनिक ठिकाणी लावलेले जे काय फलक असतात, डिजिटल बोर्ड असतात, हे जर पाहिलं तर आपल्या काय लक्षात येईल तर अशा जाहिरातींमुळे जो ग्राहक आहे त्याकडे आकृष्ट होतो. ती जाहिरात त्याच्या नजरेत येते, टापूत येते आणि नंतर मग काय होतं, तो विचार करतो की बाबा ही नवीन वस्तू आहे, नवीन उत्पादन आहे, घेऊन पाहावं. म्हणून जो ग्राहक आहे त्या ग्राहक काय करतो, त्या वस्तूवर, त्या उत्पादनावर विश्वास ठेवतो आणि मग त्या वस्तूची खरेदी करतो. आणि आणखी काय होतं, हल्ली तर एवढ्या भयानक या दूरदर्शनच्या मालिकांमधून किंवा बातम्या लागण्यापूर्वी मध्यावर शेवटी मग हे आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल, वृत्तपत्र असेल, अशा सर्वच प्रसारमाध्यमातून आज जाहिरातीचा एवढा भयानक सुळसुळाट निर्माण झालेला दिसतो की या ज्या नवनवीन या वाहिन्या निर्माण होतात आणि अशा वाहिन्यांवर ज्या काही कौटुंबिक, काही सामाजिक, काही राजकीय, काही पौराणिक काळातल्या, काही इतिहासकालीन ज्या मालिका या ठिकाणी आपण पाहतो, या मालिकांमधून प्रचंड जाहिरातीचा भडीमार या प्रेक्षकांच्या किंवा रसिकांच्या मनावर केला जातो आणि मालिका 10 मिनिटं आणि जाहिरात अर्धा तास अशी भयानक परिस्थिती आज आपण या दूरदर्शनच्या माध्यमातून पाहतो. शिवाय आजची प्रत्येक वृत्तपत्र ही पहिल्या पानावरच जाहिरात देतात, आतल्या पानावर काय अर्ध्या पानावर, मग त्यात रंगीत असेल, ब्लॅक व्हाईट असेल, अशा जाहिरातींचा भडीमार अशा वृत्तपत्रात केला जातो. मग ते वृत्तपत्र जाहिरातीचं स्थान आहे की बातम्यांचं स्थान आहे हे कळतच नाही. म्हणजे एवढी जाहिरातीचा भडीमार या ठिकाणी अशा प्रसारमाध्यमातून आज होताना दिसतो आणि मग याच्यावर ग्राहक आकृष्ट होतो आणि ती वस्तू खरेदी करतो आणि काही सवलत मिळाल्यास सुखवतो. आज दूरदर्शनच्या अनेक जाहिरातीवर आपण पाहतो 2वर 1 फ्री अशी जाहिरात अनेक वेगवेगळ्या वस्तूंची असते आणि मग ग्राहक त्याच्याकडे आकृष्ट होतो, त्याला तेच पाहिजे असतं. 2 वस्तूवर जर एखादी वस्तू आपल्याला फ्री मिळत असेल, मोफत मिळत असेल तर त्या दृष्टिकोनातून तो आकृष्ट होतो आणि ती वस्तू काय करतो, खरेदी करतो. आणि काही सवलत अशी जर मिळाली, सवलत मिळाल्यानंतर त्याला आनंद होतो, त्याला सुखावतो आणि मग अशा जाहिरातीपूर्वी काय करायच्या तर मौखिक प्रसारण केल्या जायच्या. वस्तूच्या उपयुक्ततेवरून, त्याच्या टिकाऊपणावरून कालांतराने तिची प्रसिद्धी होत होती आणि आत्ता तर काय झालं आहे तर विक्रेत्याच्या स्पर्धेच्या जगात जर टिकून राहायचं असेल तर आज जाहिरात आणि ग्राहक कसा मिळेल आणि या मालाला उठाव कसा असेल, मालांचं हस्तांतरण जलद कसं होईल हे पाहावं लागतं. म्हणून आज
जाहिरातीला एक 65वी कला असं म्हटलं गेलं आहे. आणि तुम्ही जर जाहिरात नाही केली, जो जाहिरात करतो त्याची मातीही विकली जाते, जो जाहिरात करत नाही त्याचं सोनंसुद्धा विकलं जात नाही असं म्हटलं जातं. जो बोलेल त्याची माती विकली जाते, जो न बोलेल त्याचं सोनं विकलं जात नाही, अशी परिस्थिती आहे. बोलणं म्हणजे एक प्रकारची सुद्धा जाहिरात असते. आपण वेगवेगळ्या मार्केटमधून जात असतो, वेगवेगळ्या ज्या काही आज आठवडा बाजार, गाव बाजार, काही भाजी मंडई वगैरे अशा ठिकाणी सुद्धा जे काही विक्रेते असतात ते मोठमोठ्यांच्या हातामध्ये काही वेगवेगळ्या ज्या काही वस्तू असतात ते घेऊन विकत असतात, ओरडत असतात, आपलं लक्ष आपल्याकडे वेधून घेत असतात. ही एक प्रकारची जाहिरातच आहे. मग अशा माध्यमातून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतं, या ग्राहकाला अशा वस्तूवर विश्वास ठेवून म्हणजे ती वस्तू खरेदी करण्यास कसं प्रवृत्त करेल, ह्याच गोष्टी या जाहिरातीच्या माध्यमातून केल्या जातात. म्हणून या ठिकाणी आज जर आपण वापरलेल्या सगळ्या ज्या काही वस्तू आहेत किंवा ही घटक द्रव्ये आहेत, जर प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर यथायोग्य या ठिकाणी या जाहिरातीचं वर्णन जर आपण पाहिलं तर याची गुणवत्ता ही जर आपण तपासून पाहिली तर त्यात सत्य किती असतं, असत्य किती असतं याची खात्री देता येत नाही. पण ग्राहकांच्या मनावर आकर्षक निवेदनामध्ये आकर्षक अभिनेता वापरून किंवा खेळाडू वापरून त्या वस्तू किती चांगल्या आहेत या गोष्टीकडे या ग्राहकांचं लक्ष वेधलं जातं. त्यातून किती फायदे आहेत, म्हणजे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जाहिरातीमध्ये कल्पकता आणि अतिशयोक्ती हे 2 घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणजे त्यात कल्पना करून आणि अतिशयोक्तीपूर्ण गोष्ट ती सांगितलेली असते आणि मग त्याचा परिणाम तो ग्राहकावर होतो आणि ग्राहक ती वस्तू खरेदी करतो. हे दुर्दैव आहे. काही मागच्या एका महिन्यापूर्वी कदाचित तुम्हाला माहिती असेल, एका प्रसिद्ध क्रिकेटपटूला हृदयविकाराचा झटका आला आणि तो एका संबंधित तेलाची जाहिरात करत होता आणि सांगत होता, निवेदन होतं की या तेलानं काही होत नाही. पण अर्थात ज्या तेलाची तो जाहिरात करत होता, हृदयविकाराचा झटका येत नाही वगैरे, सगळं शरीर शुद्ध होतं वगैरे वगैरे, आणि त्याच व्यक्तीला जाहिरात करणाऱ्या जर हृदयविकाराचा झटका येत असेल तर यात किती तफावत आहे, म्हणजे किती अतिशयोक्ती आहे हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे अनेक वस्तूबाबत आपल्याला अशा गोष्टी सांगता येतील. जर एखादी वस्तू आपण किंवा एखादी रंग किंवा त्वचा आपला बदलणारी जर एखादी कुठलीही या बाजारातली मार्केटमधली जर तोंडाला लावायचं काही ट्यूब असेल आणि त्यानं जर गोरं होत असेल तर असं कसं शक्य आहे. म्हणजे या भारतामध्ये किंवा या जगामध्ये काळा रंग राहिलाच नसता अस्तित्वाला. म्हणजे काळी माणसंसुद्धा पांढरे होतात असं ती जाहिरात खोलून सांगते. 2 दिवसात असा फरक पडतो, 3 दिवसात असा फरक पडतो, 4 दिवसात असा फरक पडतो आणि एकदम आठवड्यानंतर त्या व्यक्तीचा संबंधित काही तो चेहरा एकदम गोरा गोमटा होतो. असं कधी शक्य होत नाही. ही अतिशयोक्ती आहे. जर असं शक्य असतं तर वेस्ट इंडिजमधल्या सगळ्या लोकांनी जवळजवळ आपल्या भारतामधनं अशा गोऱ्या होण्याच्या ट्यूब्स पोत्यानी किंवा विमानाने तिकडं निर्यात केल्या असत्या, आयात केल्या असत्या. म्हणून या ठिकाणी अशा या वेगवेगळ्या वस्तूंची जी अतिशयोक्ती आहे ती अतिशयोक्ती कल्पकतेनं सांगितलेली असते. ज्ञात नसलेले गुण हे सांगून ग्राहकांच्या मनावर एक प्रकारचा भडीमार केला जातो आणि ग्राहक त्याकडे आकर्षित होतो. म्हणून ही जाहिरात जी असते या निर्मिती पाठीमागं व्यापारी हेतू असल्यामुळं ती निर्भेळ कला असं मानता येत नाही. तसेच शास्त्रीय सत्य किंवा सत्य ज्ञानानं ज्ञान हे शास्त्र नव्हे, पण तिच्या निर्मितीमध्ये शास्त्र आणि कला या दोघांचा संगम होता असं म्हटलं तरी चालेल. म्हणून जाहिरात निर्माण करण्याचं एक तंत्र आणि एक पद्धत असते. जाहिरातीचा हेतू काय, तर जो काही ग्राहक आहे त्याची मानसिकता काय, ती बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्यात सारखेपणा आढळतो. म्हणूनच या विषयाचं शास्त्र एक बनवता येतं आणि प्रत्येक वस्तूची तिच्या ग्राहकाकडे एक विशिष्ट वेळी किंवा विशिष्ट करावयाची एक जी जाहिरात आहे ही जाहिरात एक वेगळीच या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणून जाहिरात ही एक कला मांडली जाते आणि मग अशा ज्या काही जाहिराती असतात त्या कलात्मक असतात. आणि अशा ठिकाणी आता वृत्तपत्रातली जाहिरात शब्दांवर आधारित असते, छोटी छोटी चित्रांवर आधारित असते. आकाशवाणीवर फक्त निवेदन आणि संगीत असतं आणि दूरदर्शनवर अभिनय असतो, पार्श्वसंगीत असतं, एखादा निसर्ग चित्रित प्रसंग शूटिंग किंवा
ते शूटिंग त्या ठिकाणी केलं जातं. त्यामध्ये एखादी प्रसिद्ध व्यक्ती असते, संगीत आणि असांचा संगम मिळून ती जाहिरात अशी तयार केली. म्हणजे ही जाहिरातीची वेगवेगळी माध्यमं आहेत. जे चौकात फलक असतात त्याच्यावर नुसते अक्षरं दिसतात, एखाद्या नेत्या अभिनेत्याचा एखादा फोटो असतो वगैरे वगैरे. म्हणून या ठिकाणी ज्या जाहिराती असतात त्या आपल्याला कधीकधी श्रवणीय वाटतात, पुन्हा पुन्हा ऐकाव्याशा वाटतात आणि मग यातनं व्यापारी हेतूतनं ही जी नियंत्रित झालेली असते ती छुप्या रुस्तुम पद्धतीनं ती जाहिरात एक प्रकारची प्रचारच करत असते. म्हणून चांगली जाहिरात करणं एक प्रकारचं साहित्यच आहे असं म्हटलं जातं. आणि अशा जाहिरातीचा जो काही विक्रीचा पूर्वारंभ आहे तो या ठिकाणी मांडला जातो. आणि जाहिरात या ठिकाणी प्रत्यक्ष खरेदी विक्री होत नाही, तर मालाची किंवा ग्राहकाची एक मानसिकता तयार करतो. वेगवेगळ्या शब्दातनं, अभिनयातनं, संगीतातनं, एखाद्या मोठ्या राजकीय क्षेत्रातला, सांस्कृतिक, धार्मिक, खेळाडू किंवा एखादी प्रसिद्ध व्यक्ती आपल्या मनावर सांगून ते बिंबवत असते आणि त्यावर मग हा ग्राहक काय करत असतो, तर त्या वस्तूचं जे काही सौंदर्य आहे किंवा शब्द आहेत किंवा एखादी व्यक्ती वापरते आणि आपण पण वापरावं म्हणून त्याच्यावर आकृष्ट होऊन अशी वस्तू, असं उत्पादन खरेदी करतो आणि त्याचा वापर करतो. ज्याच्या त्या अनुभव जे असतात ते वेगवेगळे असतात. म्हणून चांगली जाहिरात करणं एक प्रकारचं प्रचारी साहित्य असं म्हटलं तर चालेल. आणि ही जी जाहिरात आहे हा विक्रीचा पूर्वारंभ मानला जातो. आणि मग या ठिकाणी या जाहिरातीमधून या ग्राहकांच्या मनावर असा परिणाम होत असतो. जाहिरात केल्यानंतर ग्राहकांच्या संख्येमध्ये वाढ होत असते आणि ती ग्राहक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असते. आणि मग त्या जाहिरातीमध्ये वस्तूचं वेगळेपण सांगितलं जातं, माफक किंमत सांगितली जाते, त्याची उपयुक्तता सांगितली जाते. म्हणून जाहिरात हे एक विक्रीचं अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे असं म्हटलं तर चालेल. ठीक आहे, आपण पुढच्या तासाला जाहिरात कशाची आणि कोणासाठी काय करायची त्याच्यावर आपण पुढच्या तासाला चर्चा करू. धन्यवाद.